एक जुडी मेथी साफ करून धुवून घेतली. मेथीमधलं सगळं पाणी निघून गेल्यानंतर मेथी बारीक चिरून घेतले. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप दही घालून घेतले. 1 कप दह्यासाठी आपल्याला 2 चमचे बेसन घालायचंय. पाणी न घालता आपल्याला हे दही मिक्सरला फिरवून घ्यायचंय. दही आणि बेसन मिक्सरला फिरवून घेतले. अगदी छान स्मूथ याची पेस्ट तयार झालेली आहे. तुम्हाला मिक्सरला फिरवायचं दही नसेल, तर तुम्ही रवीने घोटून सुद्धा घेऊ शकता. पण मी सांगेल दह्याची कढी करत असाल, तर दही मिक्सरला फिरवून घ्या. दही आणि बेसन एकजीव छान होतं. दह्याची कढी कितीही उकळवलात, पहिल्यांदा जरी करत असाल, तरीसुद्धा अजिबात ती फाटत नाही. अर्धा पळी कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे. गॅस कमीच ठेवायची आहे. 4 लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्यात. आपल्याला जास्त परतायचा नाही. हलकासा सोनेरी रंग आला, की आपल्याला ह्यामध्ये मेथी घालून घ्यायची. मेथी घालून मिनिटभर चांगली फोडणीमध्ये तिला परतून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला झाकण न ठेवताच ही मेथी शिजवून घ्यायची आहे. मेथी मी 2 मिनिटं चांगली परतून घेतली आणि शिजवून घेतलेली आहे. तुम्ही इथे बघू शकता आपली मेथी चांगली अशी शिजली गेलेली आहे. अजिबात मी झाकण ठेवलं नाही किंवा पाण्याचा वापरही केला नाही. मेथी शिजल्यानंतर आपल्याला 2 चिमटी मीठ घालायचं आहे. मीठ आपल्याला शेवटी घालायचं, आधी घालायचं नाही. आधी घातलं तर मेथीच्या भाजीला आपलं असं पाणी असतं. मीठ घातल्यावरती जास्तीचं पाणी भाजीला सुटतं आणि भाजी चिकट होते. पहिली रेसिपी करत आहोत मेथीची कढी. इथे आता मी ज्या मेथीच्या भाजीमध्ये फोडणीत लसूण घातल्या होत्या, त्या लसूण मी काढून घेतल्या. त्याबरोबर अजून मी 2 ते 3 पाकळ्या लसणीच्या घेतल्यात, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. पाणी न घालता आपल्याला हे जाडसर असं वाटण तयार करून घ्यायचंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेणार आहे. तुम्ही खलबत्त्यामध्ये कुटून घेतलं तरी सुद्धा चालेल. फोडणी करण्यासाठी एक छोटा चमचा राई घातली. राई छान तडतडली की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घातलेलं आहे. 7-8 कढीपत्त्याची पानं, हिंग घालून घेतला. पाव छोटा चमचा आणि आपण तयार केलेलं वाटण घालून घेतलेलं आहे. 2 मिनिटं चांगलं तेलावरती परतून घ्यायचं म्हणजे त्याचा कच्चेपणा चांगला निघून जाईल. असं वाटण घातल्यामुळे मेथीची कढी चवीला खूप छान होते. इथे आता मी 2 मिनिटं परतून घेतलं. आपण जे दही मिक्सरला फिरवून घेतले, त्यामध्ये मी 1 कप पाणी घालून घेतले. दही मिक्सरला फिरवल्यावरती किंवा तुम्ही जरी रवीने घोटलं तर असंच फोडणीमध्ये घालू नका. त्यामध्ये पाणी मिक्स करा आणि नंतर ते फोडणीमध्ये घाला म्हणजे तुमची कढी फाटणार नाही. पुन्हा मी मिक्सरच्या त्याच भांड्यात 2 कप एवढं पाणी घातलं आणि ते सुद्धा मी इथे कढीमध्ये घालून घेतलंय आणि अजून 1 कप एवढं पाणी घातलं. म्हणजे मी 1 कप दह्याला 4 कप पाणी इथे घालून घेतलेलं आहे आणि 2 चमचे बेसन घातले. जर तुम्ही हीच कढी ताकाची करत असाल, 1 कप ताक असेल, तर जो मी मोठा चमचा बेसनसाठी घेतला, त्याच चमच्याने 1 चमचा एका कपाला बेसन, 4 कप ताक असेल तर 4 चमचे बेसन घ्या. इथे छोटा अर्धा चमचा हळद घालून मिक्स करून घेतली. आपल्याला आता ही कढी चांगली उकळवून घ्यायची आहे. मेथी यामध्ये घातलेली नाही. मेथीही घातली नाही आणि मीठही अजून मी कढीमध्ये घातलेलं नाही. इथे आता कढी आपली चांगली आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगली उकळवून घ्यायची आहे. कढी चांगली 3 मिनिटं मी उकळवून घेतली. अगदी छान खदखदून अशी कढीला उकळी आली. तुम्ही इथे बघू शकता आपली कढी अजिबात फाटली नाही. पाणी वेगळं, दही वेगळं असं झालेलं नाही. आता आपल्याला जी शिजवून घेतलेली मेथी आहे ती घालून घ्यायची. मेथी आपली शिजलेलीच आहे त्यामुळे आपल्याला आता ती शिजवायची वेगळी गरज नाही. इथे मेथी घालून घेतली, मिक्स करून घ्यायची आहे आणि ह्यामध्ये आपल्याला आता शेवटी चवीनुसार मीठ घालून घ्यायचंय. मेथी घालून मी 2 मिनिटं चांगली ही कढी उकळवून घेतली. आता शेवटी आपल्याला घालायचं आहे मीठ. 1 चमचा मीठ घालून घेतलंय. तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या. 2 चिमटी एवढी साखर घातली. तुम्हाला कढीमध्ये साखर आवडत नसल्यास नाही घातली तरीसुद्धा चालेल. साखर घालून मिक्स करून घेतली. आता आपल्याला इथे एकच उकळी काढून घ्यायची आहे. मेथीच्या कढीला उकळी आल्यानंतर कढीचा खूप छान सुगंध घरामध्ये दरवळत आहे. अगदी अप्रतिम चवीची नुसती सुवासानेच खावीशी वाटणारी आपली इथे मेथीची कढी तयार झाली. इतपत दाटसर आहे तुम्ही इथे बघू शकता. मेथीच्या कढीला रंग सुद्धा किती सुंदर आलेला आहे. गरम-गरम भाताबरोबर खाण्यासाठी अप्रतिम चवीची आपली इथे मेथीची कढी तयार झाले. सोबत कोणती भाजी नसेल तरी सुद्धा कढी आणि भात चवीला अप्रतिम लागतो.
वरून मी इथे कोथिंबीर घालून घेतली. तुम्हाला मेथीची कढीची रेसिपी आवडली असल्यास एक लाईक करायला विसरू नका. प्रकार दुसरा शेंगदाणा आमटी. 4 चमचे एवढे भाजलेले शेंगदाणे घेतले. शेंगदाणे भाजून मी त्याची साल काढून घेतले. ह्या चमच्याने मी 4 चमचे एवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचे. मिक्सरला आपल्याला पाणी न घालताच छान असे फिरवून घ्यायचे. तुम्ही इथे बघू शकता. शेंगदाणे मिक्सरला फिरवतानाच मी शेंगदाणा एकदाच मिक्सरला फिरवलं ना, त्यातला अर्धा चमचा शेंगदाणे मी बाजूला काढले. ते मी पुढे दाखवणार आहे. मी हे का काढून ठेवले ते आणि बाकी शेंगदाण्याची मी चांगली पावडर बारीक अशी करून घेतली. त्या चमच्यानेच आपण शेंगदाणे घेतले ना, त्याच चमच्याने मी 3 चमचे एवढं सुकं खोबरं घेतलंय. तुम्ही त्याऐवजी ओलं खोबरं सुद्धा घेऊ शकता. 10 बऱ्या लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणि अर्धा इंच आलं घातलंय. 1 चमचा तेल गरम करून घेतलं. त्यामध्ये लसूण आणि आलं मी चांगलं परतून घेतलंय. खोबरं घालून आपल्याला गॅस कमी ठेवूनच खोबरं चांगलं तांबूस रंगावरती परतून घ्यायचं आहे. खोबरं छान असं कुरकुरीत तांबूस रंगावरती परतून झालं की आपल्याला गॅस बंद करून एका डिशमध्ये काढून हे खोबरं थंड करून मिक्सरला छान बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. आपलं वाटण तयार करून घ्यायचंय. 2 चमचे तेल गरम करून घेतलं. त्याचमध्ये मी 1 चमचा जिरं घातलंय. जिरं छान फुललं की 1 कांदा मी एकदम बारीक चिरून घेतला, तो घालून घेतला. कांदा आपल्याला जमेल तेवढा छान बारीक चिरूनच घालायचा आहे. कांदा घालून तांबूस रंगावरती आपल्याला तो परतून घ्यायचा आहे. कांदा परततानाच त्यामध्ये 7-8 कढीपत्त्याची पानं आणि छोटा पाव चमचा हिंग घालायचा आहे. हिंग घालून आपल्याला परतून घ्यायचं आहे. इथे आता सुखे मसाले घालतोय. 1 चमचा लाल तिखट, छोटा पाव चमचा हळद घातली. 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलाय. त्याऐवजी तुम्ही गरम मसाला सुद्धा घालू शकता. सुके मसाले घालून अर्धा मिनिटभर आपल्याला परतून घ्यायचे आहेत. आता आपल्याला ह्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे. 1 टोमॅटो बारीक चिरून घेतला, तो घालून घेतला. टोमॅटो मी चांगला गॅस कमी ठेवूनच परतून घेतला आणि एकदम मऊ एकजीव असा आपला टोमॅटो झालेला आहे. जे वाटण आपण तयार करून घेतलं ते घालून घेतलं. वाटण आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे शेंगदाण्याच्या आमटीला चव खूप छान येते. मी इथे वाटण आहे ते तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलंय. वाटण परतून झालं की आपण जे शेंगदाण्याची पावडर तयार करून घेतली ना ती घालून घ्यायची. ती घालून सुद्धा आपल्याला चांगली वाटणामध्येच पहिली मिक्स करून घ्यायची आहे. आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालायचंय. पाणी तुम्हाला शेंगदाण्याची आमटी कितपत दाटसर पाहिजे, सैल पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घ्या. मी इथे गरम पाणीच घालून घेतलेलं आहे. गरम पाणी घालून घेतलं की तरी सुद्धा छान येते. म्हणून आपल्याला ह्या आमटीमध्ये गरम पाणी घालायचंय. पाणी घालून मिक्स करून घेतलं. मी 1 ग्लास पाणी घातलंय. अजून मी पाव ग्लास एवढं पाणी ह्यामध्ये घालणार आहे. तुम्ही शेंगदाण्याची आमटी पोळीबरोबर, भाकरीबरोबर, भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. चवीला अप्रतिम लागते. उकळी आल्याच्या नंतर जे शेंगदाणे आपण ठेवले होते ना, अर्धा चमचा जाडसर असे मिक्सरला फिरवून ते घालून घेतले. शेंगदाण्याच्या कढीमध्ये अशा शेंगदाण्याचा जाडसर थोडासा कूट घातला की शेंगदाणे दाताखाली आल्यावरती चवीला अजून छान लागते आमटी. शेंगदाण्याच्या आमटीला उकळी येतानाच मी त्यामध्ये 1 चमचा एवढं मीठ घालून घेतलंय. मीठ घालण्याची क्लिप आहे ती माझ्याकडून स्किप झालेली आहे. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. चॅनलला सबस्क्राईब केला तर अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील. भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये. रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद.